ब्रायडल पॅकेजमध्ये काय काय केले जाते, कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स केल्या जातात. तर एक प्रकारची उत्सुकता नव्या ब्राईडमध्ये असते. तिला असं वाटतं की आपण सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये जावं आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घ्याव्या, जेणेकरून आपल्या सौंदर्यामध्ये अधिकाधिक भर पडेल. तर त्यासाठी ती सलूनचा किंवा पार्लरमध्ये असणाऱ्या पॅकेजचा शोध घेत असते. तर हे पॅकेज कशा प्रकारचे असतात, तर याबद्दलचा व्हिडिओ मी आज तुम्हाला शेअर केलेला आहे. तर कसं असतं, वेगवेगळ्या सलूनमध्ये किंवा पार्लर्समध्ये एरिया वाईज वेगवेगळे पॅकेजेस असतात. त्याचे रेटसुद्धा वेगळे असतात आणि त्याचा म्हणजे कालावधी कशा प्रकारचा असतो तो सुद्धा वेगवेगळा असतो. तर माझ्या पार्लरमध्ये मी कशा प्रकारचे ब्रायडल पॅकेजेस घेते, तर याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. तर हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, ही आहे माझ्याकडे माझ्या सलूनमधली ब्रायडल पॅकेजची लिस्ट. तर ह्या लिस्टमध्ये मी कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स मेन्शन केलेल्या आहे आणि त्याचा कालावधी कसा आहे, तर हे सविस्तर मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग आपण पाहूया. तर मैत्रिणींनो, सुरुवात आपण मेकअपपासून करूया. तर सायडर मेकअपचे रेट कसे आहेत. जर नॉर्मल मेकअप आणि हेअरस्टाईल असेल आणि प्रॉडक्ट्स पण थोडे कमी क्वालिटीचे असतील तर त्या मेकअपचे 500. आणि जर मेकअप HD असेल, थोडे प्रॉडक्ट चांगल्या क्वालिटीचे असतील तर मेकअप विथ हेअरस्टाईल 1500. आणि HD मेकअप हेअरस्टाईल विथ ज्वेलरी ॲसेसरीज असतील तर 2500 रुपये. असा हा सायडर मेकअपचे चार्जेस आहे. त्यानंतर ब्रायडल पॅकेजमध्ये माझ्याकडे मी 3 दिवस आधी, 15 दिवस आधी आणि 1 महिना आधी असे पण पॅकेजेस घेते. तर हे जे आहे हे 3 दिवस आधीचं पॅकेज आहे. तर लग्नाच्या 4-5 दिवस आधी जेव्हा ब्राईड आपल्या पार्लरमध्ये येते किंवा 3 दिवस आधी जेव्हा आपल्याकडे ब्राईड येते, तर त्यासाठी आपण कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट देतो. तर सर्वप्रथम ब्लीच, नंतर फेशियल, सिम्पल मेनिक्युअर पेडिक्युअर, हँड लेग वॅक्सिंग, आयब्रो, हेअर कट. आणि मेकअपमध्ये 2 प्रकारचे मेकअप असतात. एक वैदिक पद्धतीचा मेकअप आणि दुसरा रिसेप्शनचा मेकअप. तर याची कॉस्ट 11,000 रुपये होते. सेकंड याच्यामध्ये आपण जर तुम्हाला 15 दिवस आधीची ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही 2 वेळा ब्लीच, 2 वेळा फेशियल, फुल बॉडी वॅक्स, मग तुम्ही चॉकलेट वॅक्स किंवा ॲलोवेरा वॅक्स किंवा हनी वॅक्स कोणताही करू शकता. बॉडी स्क्रब, हेअर स्पा, आयब्रो, हेअर कट आणि HD मेकअप, मग त्यात हळदीचा, वैदिकचा, रिसेप्शनचा असे मेकअप्स राहतील. त्याची कॉस्ट आहे 10,000. असं टोटल हे 18,000चं पॅकेज आहे. पुढचं पॅकेज जे आहे हे 1 महिना आधीचं आहे. 1 महिना आधीच्या पॅकेजमध्ये मी तुम्हाला 3 वेळा ब्लीच, 3 वेळा फेशियल, मेनिक्युअर पेडिक्युअर, स्पा, बॉडी, फुल बॉडी ब्लीच, फुल बॉडी वॅक्स, व्हाईट, डार्क किंवा रिका वॅक्स, डार्क चॉकलेट किंवा रिका वॅक्स करते, फुल बॉडी स्क्रब, आयब्रो, हेअर कट, फुल HD मेकअप विथ ज्वेलरी. असं टोटल हे 25,000 कॉस्ट मी घेत असते. तर अशा प्रकारचे पॅकेजेस आपण पार्लरमध्ये घेऊ शकतो. आता हे मी तुम्हाला नॉर्मल जे ट्रीटमेंट्स आहेत त्या सांगितल्या, पण आता 2026चं जर पॅकेज बघायला गेलं तर आता खूप चांगला मेकअपमध्ये ट्रेंड आलेला आहे.
मुली आता भरपूर ॲडव्हान्स ट्रीटमेंट पण करतात. त्यामध्ये कोणी स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग, केराटिन यासारख्या ट्रीटमेंट असतात. हेअर कलर किंवा हायलाईट्स अशा देखील ट्रीटमेंट मुली करतात. तर त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचे चार्जेस त्याच्यात ॲड करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? तुम्हाला थोडीफार जरी माहिती आवडली असेल किंवा तुमच्यासाठी ती खरंच इन्फॉर्मेटिव्ह असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.